दिल्ली सुलतानशाहीच्या गुलाम वंशातील कुतुबुद्दीन ऐबक याच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे दिल्लीमध्ये जे राज्यकर्ते आले, आक्रमक आले, त्यापैकी दिल्लीमध्ये पहिल्यांदा स्थिर सत्ता निर्माण करणारा म्हणून आपण कुतुबुद्दीन ऐबकाकडे पाहतो आणि सुलतानशाहीचा संस्थापक म्हणूनही पाहतो. आता गुलाम हा काही वेगळा वंश नाहीये, परंतु या काळामध्ये साधारण एक 4 राज्यकर्ते गुलाम होते. म्हणजे गुलाम राज्यकर्ते त्या राज्यावरती आले म्हणून त्याला आपण गुलाम वंश म्हणालो. आणि ह्या गुलाम वंशामधल्याचा संस्थापक, भारतातील सुलतानशाहीचा संस्थापक म्हणून आपण कुतुबुद्दीन ऐबकाकडे पाहतो. कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीचा गुलाम होता आणि मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर म्हणजे इसवी 1206 मध्ये त्याच्या पाठीमागे त्याचे असलेले गुलाम किंवा त्याचे असलेले सेनापती किंवा ज्यांच्या आधारावरती घोरीने भारतामध्ये विजय प्रस्थापित केलेले होते, असे 3 सेनापती होते. त्यातला पहिला होता ताजुद्दीन यलदौज. तोही तितकाच पराक्रमी होता आणि त्याचा घोरीच्या भारतातील सत्ता स्थापनेच्या मागे किंवा प्रदेश प्राप्तीमागे खूप मोठा हात होता. त्यानंतर नासिरुद्दीन कुबाचा होता आणि तिसरा होता कुतुबुद्दीन ऐबक. हे तिघेही घोरीच्या राज्याचे आधार होते असं आपण म्हणू शकतो. कुतुबुद्दीन ऐबक सत्तेवरती कसा काय आला, तो सुलतान कसा काय झाला, याची एक पार्श्वभूमी आहे. साधारण इसवी 1206 ते 10 हा त्याचा दिल्लीतील सुलतानशाहीचा कालखंड म्हणून आपण ओळखू शकतो. त्याचं पूर्वायुष्य बघायचं झालं तो मूळचा तुर्की होता. लहान असताना तो अतिशय कुरूप परंतु प्रचंड हुशार होता आणि त्या काळामध्ये गुलाम म्हणून पळवून नेणं, लहान मुलांना पळवणं आणि त्यांना गुलाम म्हणून विकणं हे खूप मोठ्या प्रमाणात चालत होतं आणि गुलामगिरीची पद्धत खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. इस्लाम राज्यकर्त्यांकडे शेकडो हजारो गुलाम असलेले आपल्याला बघायला मिळतात आणि हे गुलाम त्या व्यक्तीचे संपत्ती मानले जात असत. मग गुलाम म्हणून कुतुबुद्दीन ऐबकाला पळवून नेण्यात आलं आणि काझी फखरुद्दीन म्हणून होता, त्याला विकण्यात आलं. काझी फखरुद्दीन अतिशय चांगल्या स्वभावाचा होता. त्याने ऐबकाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळलं. युद्धाचं म्हणा किंवा बौद्धिक अशा पद्धतीचं प्रशिक्षण त्याला दिलं. आणि त्यानंतर ज्यावेळेला काझी फखरुद्दीनचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्या मुलांनी कुतुबुद्दीन ऐबकाला घोरीला विकलं, मोहम्मद घोरी याला विकलं आणि त्यामुळे तो घोरीचा गुलाम म्हणून त्याच्या सेवेमध्ये सहभागी झाला. पण मोहम्मद घोरीला पण कुतुबुद्दीन ऐबकाच्या अंगचे जे गुण होते, प्रशासनातील असतील, लढाईचे असतील, एक सेनापती म्हणून असतील, हे गुण त्याच्या लक्षात आल्यामुळे कुतुबुद्दीन ऐबकाने मोहम्मद घोरीने कुतुबुद्दीन ऐबकाला आपल्या अगदी जवळचं स्थान दिलं. साम्राज्यामध्ये महत्वाच्या पदावरती नेमलं. अनेक लढ्यामध्ये तो घोरीच्या बरोबर म्हणजे मोहम्मद घोरीच्या बरोबर सहभागी झाला. अनेक विजय त्याला प्राप्त करून दिल्यामुळे अतिशय जवळचा असं स्थान त्याने दिलेलं दिसतं. त्याच्यानंतर मग सत्ता प्राप्तीपूर्वीचं जर आपण कुतुबुद्दीन ऐबकाचं कार्य पाहिलं तर त्याने मोहम्मद घोरीसाठी पंजाबमध्ये विजय प्रस्थापित केला, चंदेलांवर विजय प्रस्थापित केला आणि त्याचबरोबर सेन घराण्यातील जे राज्यकर्ते होते त्यांचा पराभव करून तो प्रदेश घोरीला प्राप्त करून दिला. भारतातील घोरी साम्राज्याचा राज्यपाल म्हणून कुतुबुद्दीन ऐबकाची नियुक्ती मोहम्मद घोरीने त्यामुळे केलेली आपल्याला बघायला मिळते. वेगवेगळ्या प्रदेशातील बंडखोरांचा बंदोबस्त करून घोरीने प्राप्त केलेल्या प्रदेशाचं संरक्षण करण्याचं काम कुतुबुद्दीन ऐबकाने अतिशय यशस्वीरित्या पार पाडलेलं दिसतं. त्यानंतर मग मोहम्मद घोरीचा मृत्यू झाला. आपल्याला माहिती 1206 मध्ये मोहम्मद घोरीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर हे जे तुल्यबल असलेले गुलाम होते किंवा सरदार म्हणून ज्यांना नेमलं होतं घोरीने, ह्या सगळ्यामध्ये हे राज्य प्राप्त करण्यासाठी म्हणून चढाओढ निर्माण झाली आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रदेशामध्ये सिंध, मुलतान, पंजाब ह्या प्रदेशांमध्ये स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. शिवाय भारतातले जे मूळ सत्ताधीश होते उत्तर भारतातले, ज्यांचा प्रदेश घोरीने जिंकून घेतला होता, तेही आपलं स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी धडपडू लागले. हिंदू राज्यकर्ते होते, त्याच्यामध्ये राजपुतान्यातील असतील किंवा पंजाबमधील असतील, तेही धडपडू लागले. अशा परिस्थितीमध्ये कुतुबुद्दीन ऐबकानेही मोहम्मद घोरीच्या घरातील लोकांचा विचार न करता स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलं. आणि हे गुलाम असेच होते, त्यांची मोहम्मद घोरीवर खूप निष्ठा होती, पण त्यांच्या कुटुंबातल्या लोकांविषयी त्यांना आस्था नव्हती आणि त्यामुळे मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं. तसंच कुतुबुद्दीन ऐबकाने सुद्धा
दिल्ली आणि परिसरामध्ये स्वतःला स्वतंत्र घोषित करून त्या ठिकाणी स्वतःचं राज्य सुरू केलं. पण मोहम्मद घोरीवरती त्याची एवढी निष्ठा होती की त्याने स्वतःला सुलतान ही पदवी कधीच लावून घेतली नाही, की सुलतान म्हणून घेतलं नाही, की स्वतःच्या नावाने खुतबा वाचला नाही, स्वतःची नाणी काढली नाही. जे काही लक्षणं असतात सुलतानाची धारण केली जातात असे अंगावरती, तीही त्याने धारण केली नाहीत कधी. पण स्वतंत्र राज्यकर्ता म्हणून तो राज्य करीत राहिला. त्याने स्वतःला मलिक किंवा सिपह सलार अशा पद्धतीच्या पदव्या लावून घेतल्या आणि त्या नावाने तो राज्य करू लागला. 4च वर्ष त्यांनी राज्य केलं, पण महत्वाचं कार्य या काळामध्ये त्यांनी केलेलं दिसतं. स्वतःला तो आता गुलाम घराण्यातला होता, मग राज्यकर्ता म्हणून स्वतःला प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे म्हणून त्यांनी त्या काळातल्या अनेक प्रतिष्ठित घराण्याशी विवाह संबंध निर्माण केले, जेणेकरून आपलं स्थान त्या ठिकाणी वाढेल असा प्रयत्न त्यांनी तिथं केला. राजकारणामध्ये आपण बघतो की तुम्ही कुठल्या घराण्यातले आहात, तुमचं स्थान काय हे पाहिलं जातं. त्यामुळे अशा प्रतिष्ठित घराण्याशी विवाह संबंध निर्माण केल्यामुळे त्याचंही स्थान त्या ठिकाणी वाढायला मदत झालेली दिसते. त्यानंतर त्यांनी केलेल्या कार्यातलं महत्वाचं होतं म्हणजे त्याच्या विरोधकांचा बंदोबस्त. एखादं राज्य टिकवायचं तर आपल्या बरोबरीचे तुल्यबल असलेले जे लोक असतात त्यांचा बंदोबस्त करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यानुसार पहिल्यांदा त्याचा जो प्रतिस्पर्धी होता एल्दोज, याचा बंदोबस्त त्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्याचा बंदोबस्त करून आपलं राज्य सुरक्षित केलं. त्यानंतर दुसरा होता त्याचा शत्रू म्हणूयात किंवा बरोबरीचा, तो म्हणजे सिंधचा कुबाचा. हा जो होता त्याच्या विरोधात त्यांनी कूटनीतीचा अवलंब केला. फक्त त्याच्याच विरोधात नाही तर आपल्याशी संघर्ष करणारे, आपल्या पदावरती अधिकार सांगणारे असे जे तुल्यबल असतील, सरदार असतील, सेनापती असतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी अगदी कूटनीतीचा अवलंब करून येणं प्रकारेनं त्यांना संपवून तर टाकलं. आणि जे मवाळ होते, दुबळे होते किंवा याच्या वर्चस्वाखाली राहण्यासारखे होते अशा लोकांना आपल्या दरबारामध्ये महत्वाची पदं प्राप्त करून दिली. अशा लोकांना आपल्या दरबारात आपल्या जवळच्या स्थानावरती नेमलं, जेणेकरून ही माणसं त्याला त्रासदायक ठरू नयेत, त्याला सकारात्मक असा गट त्याच्याकडे सतत राहावा. त्याच्यानंतर खोकर होते. दिल्ली आणि परिसरामध्ये खोकर नेहमीच एक जमात आहे. खोकर हे नेहमीच उच्छाद मांडत असत, त्रास देत असत आणि त्यामुळे ह्या खोकरांचा पराभव त्यांनी त्या ठिकाणी केला. अर्थातच त्यांनी अल्तमश हा जो त्याच्याकडे असलेला गुलाम होता त्या गुलामाला त्यांच्या विरोधामध्ये पाठवलं. अल्तमश हा त्याचा अत्यंत लाडका आणि ज्याला त्यांनी जावई करून घेतलं नंतरच्या काळामध्ये गुलामगिरीतून मुक्त करून, असा पराक्रमी होता. त्याला त्यांनी तिथे पाठवलं आणि त्याच्याकडून ह्या खोकरांचा बंदोबस्त करून दिल्ली आणि आपलं सगळंच राज्य एकंदर त्यांनी सुरक्षित करून घेतलं. त्यानंतर पुढचं कार्य होतं म्हणजे बंगालच्या बाबतीमधलं. बंगाल हा प्रांत दिल्लीपासून बऱ्यापैकी दूर आहे आणि त्यामुळे कायमच बंगालमध्ये बंडखोरी राहिलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे सुलतानशाहीच्याच काळात म्हणून नव्हे, पुढे मुघलशाहीमध्ये पण असं झालेलं दिसतं. आणि ह्या ठिकाणी अलीमर्दान नावाचा खिलजीला सहकार्य करणारा असा एक सरदार त्या ठिकाणी होता. त्याला राज्यपाल म्हणून नेमलं गेलेलं होतं. पण त्याच्या विरोधामध्ये तिथं अमीरांनी एक उठाव केला, बंड केलं आणि त्याला अलीमर्दाला दिल्लीमध्ये यावं लागलं. त्यांनी कुतुबुद्दीन ऐबकाला सहकार्य केलेलं असल्यामुळे कुतुबुद्दीन ऐबकांनी त्याला मदत केली आणि अलीमर्दान खिलजी याला त्या ठिकाणी आपल्या बंगालमध्ये जाऊन तिथल्या विरोधकांचा बंदोबस्त करून त्या ठिकाणी पुन्हा एकदा राज्यपाल नेमलेलं दिसतं. अशा पद्धतीने खिलजी अमीरांचा सुद्धा त्यांनी पाडाव त्या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बंडखोर राजपुतांचा बंदोबस्त. आता राजपूत हे स्वातंत्र्य वृत्तीचे होते, फार काळ ते वर्चस्वाखाली राहणारे नव्हते. मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर राजपूत राज्यांनी किंवा राजपूत राजांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून इथे आपलं स्वातंत्र्य घोषित करायला सुरुवात केली. दिल्लीचं वर्चस्व झुगारून दिलं. त्यानंतर त्यांना जे काही ठरलेले महसूल, कर वगैरे जे असेल ते द्यायचं त्यांनी त्या ठिकाणी बंद करून टाकलं आणि त्यामुळे ह्या बंडखोर राजपुतांचा बंदोबस्त करणं हे त्याला महत्वाचं वाटलं आणि त्या दृष्टिकोनातून कुतुबुद्दीन ऐबकाने स्वतःचा गेलेला जो प्रदेश होता तो सगळा प्राप्त केला. कालिंजर, फारुखाबाद, ग्वाल्हेर ह्या प्रदेशामध्ये आपलं वर्चस्व पुन्हा एकदा निर्माण केलेलं दिसतं. अशा पद्धतीने खूप म्हणजे प्रारंभिक काळामध्ये म्हणजे मोहम्मद घोरीच्या काळामध्ये आणि स्वतःच्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा कुतुबुद्दीन ऐबकाने खूप महत्वपूर्ण पायाभूत असं कार्य केलेलं दिसतं. आपल्याला हे कार्य थोडं, परंतु सुलतानशाहीचा पाया मजबूत करणारे हे कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलं. अशा ह्या कुतुबुद्दीन ऐबकाचा मृत्यू इसवी सन 1210 मध्ये झाला, अचानक झाला आणि त्यामुळे
त्याच्या पाठीमागची जी व्यवस्था होती ती लवकरच अल्तमशकडे आली. आपण नंतर अल्तमशचा कार्यकाल बघणार आहोत. तत्पूर्वी आपण बलबनची योग्यता या ठिकाणी पाहणार आहोत. बलबन ज्यावेळेला मरण पावला त्यावेळेला त्याला फक्त 4 वर्षाची कारकीर्द लाभलेली होती, पण तरी सुद्धा त्या काळात त्यांनी कार्य जे केलं त्यानुसार त्याची योग्यता निश्चित आपल्याला सांगता येते. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे त्यांनी सत्ता स्थापना केली. घोरीच्या आधीचे किंवा कुतुबुद्दीन ऐबकाच्या आधीचे जे आक्रमक होते त्यांनी भारतात आक्रमण केली. फार फार तर आपले अधिकारी किंवा प्रशासक नेमले आणि ते आपल्या स्वदेशामध्ये निघून गेले. पण भारतामध्येच राहून भारतातल्या प्रदेशांवर विजय निर्माण करून इथेच प्रशासन निर्माण करण्याचं कार्य, सत्ता स्थापनेचं कार्य कोणी केलं तर कुतुबुद्दीन ऐबकाने केलेलं दिसतं. आणि तिथे मग त्याला गुलाम घराण्याचा संस्थापकही म्हटलं जातं, सुलतानशाहीचं संस्थापकही आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर दुसरं त्याचं वैशिष्ट्य आहे किंवा त्याची योग्यता आहे ते म्हणजे स्वबळावर स्थान निर्मिती. आता तो एक गुलाम होता, लहानपणीच गुलाम म्हणून विकला गेलेला, परंतु स्वतःच्या गुणाने त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. योगायोगाने मोहम्मद गोरी सारखा पाठीराखा त्याला मिळाला आणि त्याच्यामुळे मिळालेल्या संधीचं त्यांनी योग्य ते सोनं केलं आणि स्वतःच्या बळावरती तो एका गुलामापासून ते एका राज्यकर्त्यापर्यंत वाटचाल करीत गेला. म्हणजे दिल्लीचा सुलतान बनण्यापर्यंतची त्याची ही वाटचाल त्यांनी स्वतःच्या बळावर केली. कारण मोहम्मद घोरीने काही उगीच त्याला इतकं जवळचं स्थान दिलेलं नव्हतं, एवढ्या महत्वाच्या पदावरती नेमलं नव्हतं. तर त्यांनी ते स्वतः सिद्ध केलेलं होतं, अनेक विजय प्रस्थापित केले होते, अनेक बंडखोरांचा बंदोबस्त केलेला होता, प्रशासनामध्ये त्याला सहकार्य केलेलं होतं आणि त्यामुळे त्याला हे सुलतान पद प्राप्त करता आलं. त्यानंतर पुढचं त्याचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे युद्ध कौशल्य. मध्ययुगाचं वैशिष्ट्य होतं युद्ध. म्हणजे त्या काळामधलं प्रशासन असू किंवा कुठल्याही पद्धतीचं राजकारण असू त्याच्यामध्ये युद्ध हा अविभाज्य घटक होता आणि ज्याच्याकडे युद्ध कौशल्य आहे, ज्याच्याकडे बलाबल आहे असा माणूस याच्यामध्ये टिकून राहत होता. आणि कुतुबुद्दीन ऐबक हा युद्ध कौशल्यामध्ये अतिशय पारंगत होता. आपल्याला आठवत असेल की त्याला काझी फखरुद्दीनकडे राहत असताना त्यांनी अशा प्रकारचं सगळं शिक्षण गेलेलं होतं आणि त्याचा वापर त्यांनी आपल्या सत्ता स्थापनेसाठी केलेला पाहायला मिळतो. त्यांनी अनेक विजय प्रस्थापित केले. म्हणजे त्याच्या घोरीच्याही कालखंडामध्ये आणि स्वतःच्याही सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक विजय प्रस्थापित करून सत्ता विस्तारही घडून आणला आणि सत्ता दृढतही केलेली दिसते. त्यानंतर धैर्य आणि शौर्य. माणसाकडे फक्त युद्ध कौशल्य असून उपयोग नाही, माणसाकडे धैर्य असलं पाहिजे. आपल्या विरोधकांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या नीतीचा अवलंब करण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे, शौर्य असलं पाहिजे. म्हणजे युद्ध येतंय खरं, पण युद्धाला जायला जर घाबरत असेल किंवा या बाबतीमध्ये निर्णय क्षमता नसेल तर काही उपयोग नाही. त्याच्यासाठी धैर्य हवं आणि शौर्य हवं, या दोन्ही गुणांनी तो युक्त होता. त्यानंतर तो प्रामाणिक आणि बुद्धिनिष्ठ होता. मोहम्मद घोरीने त्याच्यावरती सगळं भारतातलं साम्राज्य सोपवलं होतं, पण त्यांनी कधीच अप्रामाणिकपणा केला नाही. त्याच्या मृत्यूनंतर भलेही त्यांनी सुलतानशाही निर्माण केली असेल, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं असेल, पण त्यांनी स्वतःला सुलतान कधीच म्हणून घेतलं नाही. मोहम्मद घोरीचा एकनिष्ठ म्हणून त्यांनी कार्य केलेलं दिसतं. बुद्धिनिष्ठ होता. आपल्या बुद्धीला पटेल ते, आपल्या बुद्धीला रुचेल ते आणि योग्य असेल ते करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केलेला दिसतो आणि त्यामुळे त्यांनी विद्वानांना किंवा तशा लोकांना आपल्या दरबारात काही प्रमाणात आश्रयही दिलेला बघायला मिळतो. त्यानंतर तो स्वामीनिष्ठ होता. ते तर आपण वारंवार पाहिलेलं आहे की मोहम्मद घोरीची त्यांनी कधीच प्रतारणा केली नाही. म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर स्वतःला त्यांनी सुलतान हे पद सुद्धा लावून घेतलं नाही आणि त्यामुळे त्याची एकनिष्ठा त्या ठिकाणी सिद्ध होते. जोपर्यंत मोहम्मद घोरी होता तोपर्यंत तो त्याच्या साम्राज्यासाठी, राज्य विस्तारासाठी संघर्ष करत राहिला. त्यानंतर असामान्य सत्ताधीश. आता त्या काळामध्ये काहीच अस्तित्वात नसताना सुद्धा सत्ता निर्माण करणं, ती विस्तारित करणं आणि ती टिकवून ठेवणं. ज्या वेळेला विरोधक संघर्षरत असताना, विरोधकांची बंडखोरी वाढत असताना, अशा परिस्थितीमध्ये आपण तिथं प्रशासनाची चौकट निर्माण करणं किंवा प्रशासन राबवणं हे सुद्धा अवघड असताना ती कार्य त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्याला असामान्य सत्ताधीश असंही त्या ठिकाणी काही इतिहासकार म्हणतात. त्यानंतर दानशूर. त्याला लाखबक्ष ह्या पदवीने ओळखलं जायचं किंवा ह्या नावाने ओळखलं जायचं. म्हणजे अनेकांना, लाखो लोकांना अशा पद्धतीने दान धर्म करून त्यांना त्यांचं उत्थान करणारा किंवा त्या व्यक्तींचा मदत करणारा असं त्याच्या मागचा उद्देश आहे, त्याला ते नाव देण्याच्या मागचा. त्यांनी अनेक ठिकाणी दानधर्म केले, जे कागदपत्र किंवा नोंदी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. काही प्रमाणात धार्मिक किंवा काही प्रमाणामध्ये
कर्तृत्ववान लोकांना अशा पद्धतीचं दान धर्म त्यांनी केलेला दिसतो. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे कुशल सेनापती. सेनापती कसा आहे याच्यावरती त्या राज्याचं लढाईतलंच नव्हे तर राज्य चालवण्याचं सुद्धा यश ठरलेलं असतं. आणि मग कुतुबुद्दीन ऐबक हा उत्कृष्ट सेनापती होता हे त्यांनी चंदेल, पंजाबमधील सत्ता, सेन, त्याच्यानंतर विशेषतः राजपुतान्यातील राजपुतांशी लढताना त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं होतं. आपल्याकडे जे सैन्य आहे, किती आहे, समोरच्यांपेक्षा कमी जरी असलं तरी सुद्धा विजय कसा प्रस्थापित करायचं त्याची जी नियोजन असतात रणांगणातली ते आखण्यामध्ये तो खूप पारंगत होता आणि म्हणून तो विजेता योद्धा झालेला आपल्याला बघायला मिळतो. आपल्या सेनेवरती त्याची खूप चांगली पकड होती. सेनेच्या निष्ठा त्याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने होत्या आणि हे चांगल्या सेनापतीचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर न्यायप्रेमी. आता त्या काळामधला न्याय हा थोडा धार्मिकतेवर आधारित होता आणि हे गृहीत धरून चाललं पाहिजे. नाहीतर आपण म्हणतो की धार्मिकता किंवा त्याच्यामध्ये त्यांनी पक्षपातीपणा केला हे आताच्या काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला अभ्यास देणार नाही, पण त्या काळाच्या पार्श्वभूमीवर जर आपण अभ्यासलं तर तो खूप चांगला न्यायप्रेमी होता असं आपण म्हणू शकतो. आणि तशी न्यायदानाची थोडी चौकटही त्यांनी निर्माण केली होती. तो स्वतःही चांगल्या पद्धतीने न्यायदान करत असे. त्याच्या दरबारातले जे काझी किंवा न्यायप्रमुख असत त्यांनाही अशा पद्धतीने चांगलं न्यायदान करण्याचा प्रयत्न किंवा त्यांच्याकडून चांगलं न्यायदान होईल असा प्रयत्न त्यांनी तिथं केलेला दिसतो. न्याय करत असताना त्यांनी आपले, परके, नातेवाईक किंवा मोठ्या पदावरचे जवळचे लोक असा भेद त्या ठिकाणी केलेला दिसत नाही. त्यानंतर राजकारणपटू. राजकारणपटू आपण त्याला मुत्सद्दी म्हणू शकतो. राजकारणामध्ये मुत्सद्दी लोकांचं खूप महत्व आहे. म्हणजे परिस्थितीनुसार कसं वागायचं किंवा कुठल्या परिस्थितीत कुठल्या मार्गाचा अवलंब करायचा हे ज्याला कळतं तो खरा राजकारणपटू. तर त्याचं पुढचं वैशिष्ट्य आहे राजकारणपटुत्व. राजकारणपटुत्व म्हणजे मुत्सद्दीपणा राजकारणामध्ये. म्हणजे माणसाला प्रत्येक वेळी तीच नीती अवलंबता येते असं नाही. प्रसंग, परिस्थिती, व्यक्ती पाहून आपल्याला वेगवेगळ्या नीतींचा अवलंब करावा लागतो आणि मार्गांचा अवलंब करावा लागतो. ते बरोबर त्याला कळलेलं होतं कुतुबुद्दीन ऐबकला. कारण आपल्याला माहिती आहे त्यांनी त्याचे जे विरोधक होते, एल्दोज असेल, हुबाच असेल, त्या प्रत्येकाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या नीतीचा अवलंब केला. म्हणजे कुणाचा पराभव केला, कुणाला घातपाताने त्याचा हे केला किंवा कारस्थानं करून त्यांच्या विरोधात हे केलं. त्यानंतर काही जणांना जे दुबळे होते, आपल्याला विरोध करू शकणार नाही अशांना आपल्या पक्षात घेतलं. म्हणजे आपला पक्ष प्रबळ करण्यासाठी त्याचा वापर केला आणि त्यामुळे विरोधकांचा बंदोबस्त करणं त्याला सहजासहजी शक्य झालेलं दिसतं. आणि म्हणून तो उत्कृष्ट राजकारणपटू होता असं दिसतं. म्हणजे महम्मद घोरीच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याचा एकनिष्ठ जरी असला घोरीशी तरी सुद्धा त्यांनी त्याचा गुलाम म्हणून न राहता स्वतंत्र राज्य निर्माण केलं. कारण बाकीचे जे गुलाम होते, प्रभावी गुलाम, सेनापती म्हणूयात आपण, त्यांनी राज्य निर्माण केली आणि मग आपण तसं नाही केलं तर मग काय होईल, तर त्याला कायम गुलामच राहावं लागेल एकतर. दुसरी गोष्ट म्हणजे दिल्लीमध्ये जे राज्य प्रभावीपणे राबवायचं ते राबवता येणार नाही आणि म्हणून या गोष्टीचा विचार न करता त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केलं. पण त्याच वेळेला त्यांनी घोरीशी म्हणजे महम्मद घोरीशी एकनिष्ठता दाखवून त्या ठिकाणी सुलतान ही पदवी लावून घेतली नाही. म्हणजे एवढे बारकावे त्यांनी त्या ठिकाणी पाळलेले आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर विद्या आणि कलेचा चाहता. त्याच्या काळामध्ये खूप बांधकामं झाली असं नाही, मिळालीच मुळात कारकीर्द 4 वर्षांची, किंवा त्याच्या काळामध्ये खूप कलेच्या क्षेत्रामध्ये विकास झाला असं नाही, पण तरी सुद्धा त्याच्या दरबारामध्ये अशा विद्या आणि कलेच्या क्षेत्रातील लोकांना त्यांनी स्थान दिलेलं दिसतं, त्यांना आश्रय दिलेला दिसतो किंवा तशा पद्धतीने आर्थिक सहकार्य अशा लोकांना केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच्या कालखंडामध्ये कुतुब मिनारचं बांधकाम सुरू झालेलं दिसतं. स्थापत्य कलेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी मशीद बांधणं म्हणा किंवा कुतुब मिनारसारखी मोठी भव्य अशी वास्तू बांधणं याची सुरुवात त्या ठिकाणी केलेली दिसते. त्याला आणखी काही काळ मिळाला असता तर कदाचित या क्षेत्रात त्यांनी भरपूर भरीव कामगिरी नक्कीच केली असती. त्यानंतर गुलाम घराण्याचा संस्थापक म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. आता मी सांगितलं की गुलाम हे काही वेगळा वंश नाहीये, परंतु ओळीने आलेले जे काही राज्यकर्ते होते ते गुलाम होते आणि म्हणून त्याला गुलाम घराणं म्हणतो. त्या घराण्याची दिल्लीवरती स्थापना करण्याचं कार्य त्यांनी केलेलं दिसतं आणि म्हणून त्याचं मूल्यमापन किंवा त्याची योग्यता अशा पद्धतीने आपण करू शकतो. त्याच्यानंतर दुसरा राज्यकर्ता आहे सुलतानशाही मधला किंवा गुलाम वंशातला, त्याचं नाव आहे अल्तमश. आता अल्तमश हा सत्तेवरती कसा आला, तोही गुलामच होता. त्याचं पूर्वायुष्य आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. त्याचा जन्म मध्य आशियातील इल्बारी तुर्क जमातीमध्ये झालेला होता.
त्याचं मूळ नाव होतं शमशुद्दीन अल्तमश. आणि मग जसं कुतुबुद्दीन ऐबकाला सुद्धा गुलाम म्हणून विकण्यात आलेलं होतं पळवून नेऊन, तसंच अल्तमशलाही गुलाम म्हणून विकण्यात आलं, पळवून नेण्यात आलं आणि गुलाम म्हणून विकण्यात आलं. जमालुद्दीन म्हणून होता, त्याच्याकडे गुलाम म्हणून त्याची विक्री करण्यात आली. तो लहानपणापासून अतिशय हुशार होता, दिसायलाही चांगला होता आणि त्याचा चुणचुणीतपणा लगेचच लक्षात येत होता. आणि त्यामुळे जमालुद्दीनकडे असताना त्याला बौद्धिक युद्धकलेचं किंवा जे राजकारणाशी आवश्यक असलेलं त्या काळातलं शिक्षण होतं ते त्या ठिकाणी त्याला देण्यात आलं. आणि लवकरच तो कुतुबुद्दीन ऐबकाकडे गुलाम म्हणून आला. आता गुलामांची खरेदी विक्री, बाजार हे त्या काळात चालत असत. मोठमोठे बाजार भरत, गुलामांची विक्री होत असे किंवा त्यांचा लिलाव होत असे. अशा पद्धतीने मग कोणी कुठले गुलाम कुठे विकले जायचे याचं काही निश्चित नव्हतं. पण अल्तमशच्या सुदैवाने तो कुतुबुद्दीन ऐबकाकडे गुलाम म्हणून आला. आणि कुतुबुद्दीन ऐबकाने त्याच्यातली गुणवत्ता, त्याच्यातली बुद्धिमत्ता, त्याच्यामधलं जे शौर्य हे सगळं पारखलं आणि त्याला गुलामाच्या ऐवजी स्वतःचा जावई बनवून घेतलं. गुलामगिरीतून मुक्त करून स्वतःचा जावई बनवून घेतलं. आणि जावई बनवल्यानंतर त्याला बदौन या ठिकाणचा सुभेदार म्हणून त्यांनी नेमलं. आणि आपल्या कर्तृत्वाने माणूस वरती जातो हे सत्य असतं. त्यानुसार अल्तमश आपला पराक्रम, आपलं शौर्य आणि एकनिष्ठा याच्या सहाय्याने हळूहळू आपल्या वरच्या पदावरती जात राहिला. बढती होत गेली त्याची कुतुबुद्दीन ऐबकाच्या दरबारामध्ये. त्यानंतर त्यांनी आपल्याला मिळालेल्या जे पद आहे त्याच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी आपलं कार्य केलेलं दिसतं. कुतुबुद्दीन ऐबकासाठी त्याने बरीच मोलाची कामगिरी केलेली आपल्याला बघायला मिळते. त्यात पहिल्यांदा काय केलं तर दिल्ली आणि परिसरामध्ये ज्या खोकरांनी उच्छाद मांडलेला होता ते अचानक दिल्लीमध्ये शिरत, दिल्लीमध्ये लुटालूट करत, कत्तल करत, राज्यकर्त्यांना त्रास देत आणि पुन्हा जंगलामध्ये निघून जात. दिल्लीच्या आसपास जे जंगल होतं हे त्यांचं निवासस्थान होतं आणि त्या जंगलामध्ये त्यांना शोधणं आणि त्यांचा नाश करणं खूप अवघड होतं. पण अल्तमशने त्यांचा बंदोबस्त अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केला आणि त्याच्याबद्दल त्याला अमीर उल उमरा ही पदवी देण्यात आली. आणि त्याचबरोबर गुलामगिरीतून, म्हणजे ती एक प्रोसेस असायची गुलामगिरीतून मुक्त करण्याची, त्यानुसार त्याला गुलामगिरीतून मुक्तही करण्यात आलं. त्यानंतर अमीर ए शिकार अशा पद्धतीची ही पदवी त्याला देण्यात आली किंवा पद त्या ठिकाणी देण्यात आलं. त्यानंतर म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकाने त्याला आपला वारसदार घोषित केलं आणि त्यानुसार अल्तमशला सुलतान पदाची प्राप्ती झाली. सुलतान पदावरती आल्यानंतर अल्तमशने काय काम केलं हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. अल्तमशला सत्ता प्राप्ती कशी झाली ते पाहत असताना आपल्याला लक्षात येईल की अचानक अपघाती मृत्यूमुळे, कुतुबुद्दीन ऐबकाच्या अपघाती मृत्यूमुळे दिल्लीमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि दिल्लीतल्या दरबारातल्या सरदारांमध्ये दोन गट निर्माण झाले. एक लाहोरचा एक गट होता सरदारांचा, त्या गटाने कुतुबुद्दीन ऐबकाचा मुलगा जो होता त्याचं नाव होतं आरामशहा ह्याला गादीवर बसवलं. तर दिल्लीतल्या काही सरदारांनी मिळून अल्तमशला, म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकाचा जावई आणि बदौनचा सुभेदार म्हणण्यापेक्षा आपण त्याला प्रांताचा प्रमुख म्हणूया किंवा सुभेदार म्हणूया, त्याला सुलतान म्हणून घोषित केलं. आणि मग दिल्लीच्या जवळ येऊन किंवा दिल्लीमध्ये येऊन अल्तमशने आरामशहाचा बंदोबस्त केला किंवा आरामशहाचा अंत केला आणि स्वतःच्या हातामध्ये सत्ता घेतली. 8 महिन्याची आरामशहाची ही जी काही कारकीर्द होती ती अल्तमशने संपुष्टात आणली आणि त्या ठिकाणी सत्ता प्राप्ती करून घेतली. त्याचं पूर्वायुष्य आपण बघितलं की तो गुलामगिरीतून मुक्त होऊन कुतुबुद्दीन ऐबकाच्या पदरी राहिला. त्याच्यानंतर त्याचा जावई झाला, त्याच्यासाठी त्याने अनेक पराक्रम गाजवले आणि त्यामुळे दिल्लीतल्याही सरदारांनी अल्तमशला त्या ठिकाणी स्वीकारलं. नंतर बाकीचे जे विरोधक होते त्यांचा बंदोबस्त अल्तमशने लवकरच केलेला आपल्याला बघायला मिळतं. आता अल्तमश ज्यावेळेला सत्तेवरती आला त्यावेळेला त्याच्यासमोर अनेक अडचणी आपल्याला तिथं बघायला मिळतात. सगळ्यात महत्वाची अडचण होती ती म्हणजे त्याचे विरोधक. तर अल्तमश ज्यावेळेला सत्तेवरती आला त्याच्यासमोर अनेक संकट होती. सगळ्यात महत्वाची होती ती म्हणजे कुतुबी अमीर जे होते ते आरामशहाच्या गटाचे होते आणि त्यामुळे ते अल्तमशला सतत विरोध करत होते. दुसरी समस्या त्याच्या समोर जी होती ती म्हणजे सर्व साम्राज्याचे पुढील 4 विभागामध्ये विभाजन झालेले होते. एक दिल्लीचा जो भाग होता जो अल्तमशच्या नेतृत्वाखाली होता, दुसरा होता गझनीचा जो ताजुद्दीन एल्दोजच्या वर्चस्वाखाली होता, तिसरा होता सिंधचा जो नासिरुद्दीन कुबाच्याच्या वर्चस्वाखाली किंवा नेतृत्वाखाली होता आणि बंगालचा जो अलीमर्द खान याच्या नेतृत्वाखाली होता.
म्हणजे साम्राज्याचे विभाग पडलेले दिसतात, त्या सगळ्याचं संघटन करणं हे महत्वाचं होतं. आणि तिसरी समस्या होती रजपुतांची. रजपुतांनी ज्याप्रमाणे मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर स्वातंत्र्य घोषित केलेलं होतं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं होतं, कर देणं किंवा जे काही महसूल देणं हे होतं ते बंद करून टाकलेलं होतं सुलतानांना, तर त्या सगळ्यांचा पुन्हा एकदा बंदोबस्त करून पुन्हा राजपूत राज्य सुलतानशाहीच्या वर्चस्वाखाली आणणं हे त्यांच्या समोरचं खूप मोठं आव्हान होतं. म्हणजे अल्तमश ज्यावेळेला सत्तेवरती आला त्यावेळेला त्याच्यासमोर अनेक समस्या त्या ठिकाणी होत्या असं आपण म्हणू शकतो. मग अल्तमशने केलेली कामगिरी किंवा त्याच्या कारकिर्दीतल्या घटना आपण त्या ठिकाणी बघूया. पहिली गोष्ट आहे, त्यांनी 40 गुलामांचा संघ तयार केला. आता जे विरोधक आहेत ते प्रबळ आहेत, अशा वेळेला जे गुलाम अल्तमशशी एकनिष्ठ राहतील, पराक्रमी तर आहेच आहेत ते, परंतु अल्तमशशी एकनिष्ठ राहतील, राज्य निर्मिती, साम्राज्य वृद्धी किंवा साम्राज्याची दृढता किंवा साम्राज्य स्थिर करणं ह्याच्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा 40 गुलामांना म्हणजे निवडक गुलामांना त्यांनी एकत्रित केलं आणि त्या गुलामांचा मिळून एक संघ तयार केला. त्याला 40 गणी सरदार गुलामांचा संघ असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर त्यांनी कुतुबी अमीरांचं दमन केलं. कोण होते हे? तर कुतुबुद्दीन ऐबकाचा मुलगा आरामशहा याची बाजू घेणारे हे कुतुबी अमीर होते. हे सगळे आरामशहाच्या अंतानंतर, त्याच्या सत्तेच्या अंतानंतरही सतत अल्तमशला त्रास देत होते आणि हे पुढे जाऊन आपल्या सत्ता स्थापनेला किंवा कार्याला अडथळा ठरतील म्हणून अशा सगळ्यांचं त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने दमन केलं. जर जे अल्तमशच्या साम्राज्यात सहभागी होऊ इच्छित होते त्यांना त्यांनी सहभागी करून घेतलं, परंतु जे विरोध करतात अशांना साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब करून त्यांनी त्या सगळ्यांचा बंदोबस्त तिथं केलेला दिसतो. त्यानंतर गझनीच्या एल्दोजचा पराभव. गझनीचा एल्दोज जो होता तोही साम्राज्यवादी किंवा सत्ता लोलुप होता आणि तो दिल्लीच्या राज्यकर्त्यांना कुतुबुद्दीन ऐबकाला किंवा अल्तमशला दोघांनाही त्रासदायक होता आणि म्हणून त्यांनी गझनीवरती आक्रमण करून त्याचा पराभव केला आणि एल्दोजचा अंत केल्यानंतर त्याचा एक विरोधक त्या ठिकाणी संपुष्टात आला. त्यानंतर मंगोल आक्रमण. वायव्य सीमा नेहमीच भारताची असुरक्षित होती मध्ययुगामध्ये, म्हणजे सुलतानशाहीच्या काळात आणि मुघलांच्याही काळामध्ये त्या ठिकाणी मंगोल ज्या जमाती राहत होत्या सरहद्दीवरच्या जंगली प्रदेशामध्ये अत्यंत काटक, हिंसक आणि अत्यंत त्रासदायक आणि ज्यांच्यावर आपण कंट्रोल करू शकत नाही अशा पद्धतीच्या ह्या मंगोल जमाती होत्या आणि त्या वायव्य सरहद्दीवरून सतत ऐबकाच्या काळापासून आक्रमण करत होत्या, अगदी दिल्लीपर्यंत येऊन पोहोचत होत्या आणि त्यामुळे आपली राजधानी आणि आपलं राज्य सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून त्यांनी मंगोलांचा बंदोबस्त करण्यासाठी मुत्सद्दीपणाने त्या ठिकाणी साम्राज्य रक्षणाचं कार्य केलेलं दिसतं. म्हणजे काय केलं तर ह्या वायव्य सीमेवरचे जे प्रदेश होते तिथं काही लष्करी ठाणी निर्माण केली, पराक्रमी आपल्या ह्या 40 गणी सरदारांचा जो गट होता त्याच्यातले पराक्रमी सरदार त्या ठिकाणी नेमले, त्या ठिकाणी चौक्या निर्माण केल्या, तिथल्या किल्ल्यांची वगैरे डागडुजी करणं किंवा तिथं सुरक्षा व्यवस्था निर्माण करणं असं करून मंगोलांना तिथे प्रवेशच करू दिला नाही आतल्या भागामध्ये आणि त्यामुळे मंगोलांचा बंदोबस्त काही काळापुरता का होईना म्हणजे अल्तमशच्या काळापुरता का होईना झालेला दिसतो. त्यामुळे त्याला साम्राज्य रक्षण करणं आणि ते विस्तृत करणं हे त्या ठिकाणी शक्य झालं. त्यानंतर सिंधमध्ये नासिरुद्दीन कुबाचा होता, जसा एल्दोज होता तसाच नासिरुद्दीन कुबाचा सुद्धा दिल्लीवरती सत्ता निर्माण करण्यासाठी आणि आपली काही सिंधमधली सत्ता आहे ती स्वतंत्र ठेवण्यासाठी सतत धडपडत होता. त्या नासिरुद्दीन कुबाच्या वरती सुद्धा त्यांनी आक्रमण केलं आणि त्याचा पराभव करून कायमचा अंत करून टाकला. अशा पद्धतीने आपल्या मार्गातले अडथळे एक अडथळे स्वतंत्ररित्या त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यानंतर बंगालमध्ये गयासुद्दीन हा यावर काळामध्ये आलेला होता. अलीमर्द खान नंतर हा गयासुद्दीन आलेला होता. त्याचा बंदोबस्त त्यांनी केला कारण तोही बंडखोरी करून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू पाहत होता. त्याचाही बंदोबस्त अल्तमशने केला. त्यानंतर राजपूत राज्य ही समस्या होती. एक समस्या बघा त्यांनी स्वतंत्ररित्या एक समस्येचं त्या ठिकाणी बंदोबस्त केलेला आहे किंवा त्याचं निराकरण केलेलं आपल्याला बघायला मिळतं. राजपूत राज्यामध्ये रणथंबोर होतं, जालोर होतं, परमार, बयाना, भिलसा, उज्जैन, अजमेर, ग्वाल्हेर ही जी छोटी छोटी राज्य होती ती संघटित होऊ पाहत होती. ह्या प्रत्येकाला स्वतंत्ररित्या त्यांनी त्याचा बंदोबस्त केला किंवा त्यांच्याशी संघर्ष करून वेळ पडल्यानंतर त्यांच्याशी समझोता म्हणण्यापेक्षा त्यांना एकतर शरण या किंवा लढायला तयार व्हा अशा नीतीचा अवलंब करून त्या सगळ्यांचा बंदोबस्त करून पुन्हा एकदा राजपुतान्यामध्ये सुलतानशाहीचं वर्चस्व त्यांनी निर्माण केलेलं दिसतं. त्यानंतर दुआबातील हिंदू राज्य, आता तो राज्य विस्तारवादी होता, साम्राज्य विस्तारवादी, त्यामुळे आपल्या गंगा यमुना दुआ मधला जो प्रदेश आहे सुपीक प्रदेश आहे. आपल्याला माहितीये 2 नद्यांच्या मधला जो प्रदेश असतो तो त्या नद्यांच्या वाहून आणलेल्या गाळामुळे किंवा नद्यांच्या उपलब्ध असलेल्या पाण्यामुळे
नेहमी सुपीक असतो आणि तिथून उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं. या काळामध्ये त्यांनी गंगा यमुना या नद्यांच्या मधील जे किंवा त्याच्या दुआबामधील जी हिंदू राज्य होती ती काबीज केली. त्याच्यामध्ये बदौन, कनौज, बनारस, औंध हे जे होते हे प्रदेश होते त्याच्यावरती त्यांनी वर्चस्व निर्माण केलं. त्यामुळे साम्राज्य विस्तारही झाला आणि साम्राज्याचं उत्पन्न पण त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर खलिफाची मान्यता. आतापर्यंत आपण बघितलं की तुम्हाला माहितीये की मुस्लिम धर्माचा मुख्य शाह असतो तो इराणचा शाह असतो. त्याप्रमाणे मुस्लिम धर्माचा धार्मिक प्रमुख हा बगदादचा खलिफा असतो. आणि खलिफाच्या मान्यतेशिवाय इस्लाम जगतातल्या कुठल्याही राज्यकर्ता हा राज्यकर्ता म्हणून मानला जात नाही. त्याला मान्यता घेणं गरजेचं असतं. आणि अल्तमश हा गुलाम वंशी असल्यामुळे कुतुबुद्दीन ऐबकने तर स्वतःला मोहम्मद घोरीचा पाईक म्हणूनच हे केलेलं दिसतं, पण अल्तमशने मात्र स्वतःला सुलतान म्हणून घेण्यासाठी खलिफाकडून स्वतःच्या सुलतान पदाला मान्यता मिळाली. तत्पूर्वी त्याला ते एक त्यांच्या प्रोसेस असते की आधी गुलामगिरीतून मुक्त झाला हे घोषित करायचं आणि नंतर त्याला सुलतान पदावरती मान्यता द्यायची. अशा पद्धतीने त्यांनी खलिफाकडून स्वतःच्या पदाला मान्यता घेतली इसवी सन 1229 मध्ये. त्यानंतर त्याने दुआबावरती आक्रमण केले. या काळामध्ये मधल्या काळामध्ये सतत बंड होत होती, उठाव होत होते आणि त्या प्रदेशाचा बंदोबस्त करून म्हणजे पुन्हा आपल्या हातातून तो प्रदेश जाऊ नये म्हणून दुआबावर पुन्हा आक्रमण केलं. त्या ठिकाणाहून वसूलही घेतला आणि त्या प्रदेशावर आपले प्रशासक नेमून तिथे आपलं वर्चस्व निर्माण केलं. त्यानंतर अल्तमशला कारकीर्द भरपूर लाभलेली होती आणि त्यामुळे या काळामध्ये त्यांनी भरपूर कार्य केलेलं आपल्याला बघायला मिळतं. साधारण 1211 ते 1266 हा अल्तमशचा कालखंड असं आपण म्हणू शकतो. या काळामध्ये त्यांनी स्थापत्य निर्मिती पण मोठ्या प्रमाणात केली. आता कुतुबुद्दीन ऐबकाने कुतुब मिनारचं स्वप्न जे पाहिलं नव्हतं ते अल्तमशच्या काळामध्ये परिपूर्तीस गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. कुवत उल इस्लाम नावाची एक इमारत किंवा त्याला मशीद, धार्मिक स्थळ ज्याला आपण म्हणतो, ते त्यांनी त्या ठिकाणी बांधलेलं दिसतं. अशा पद्धतीने त्या काळामध्ये कुतुब मिनार हे काही छोटं बांधकाम नाहीये, खूप मोठं बांधकाम आहे आणि एक उत्तम स्थापत्याचा नमुना आहे. त्याच्या खाली पण अनेक छोटी मोठी बांधकामं आपल्याला बघायला मिळतात, ती त्याच्या कालखंडामध्ये झालेली पाहायला मिळतात. अशा पद्धतीने अल्तमशने आपल्या कारकिर्दीमध्ये सुलतानशाहीचं महत्व वाढवलं, सुलतानशाहीचं साम्राज्य वाढवलं आणि ते पक्क केलं, त्याचा पाया पक्का केला असं आपण म्हणू शकतो. त्याला प्रदीर्घ कारकीर्द लाभल्यामुळे त्यांनी प्रशासनातही बऱ्यापैकी बदल आणि स्थैर्य निर्माण केलेलं दिसतं. त्याचा कालखंड हा शांतता, सुरक्षितता, सुव्यवस्थेचा कालखंड म्हणून ओळखला जातो आणि काही इतिहासकार आपल्याकडे त्याला सुलतानशाहीचा खरा संस्थापक असंही त्या ठिकाणी म्हणताना दिसतात. त्याचं कारण काय लक्षात आलं की त्यांनी कार्यकाल पण भरपूर मिळाला आणि कार्य पण मोठ्या प्रमाणात केलं. एक राज्य म्हणून जे सर्वांगीण म्हणतो आपण अशा पद्धतीचं कार्य त्यांनी केलेलं दिसतं. अशा ह्या अल्तमशच्या कारकिर्दीचं मूल्यमापन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. अल्तमशने ह्या सगळ्या काळामध्ये प्रशासनाकडेही दुर्लक्ष केलं नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. गुलाम वंशातला सर्वश्रेष्ठ सत्ताधीश असं आपण त्याला म्हणू शकतो. 1211 ते 1236 हा त्याचा कालखंड आहे. इसवी सन 1236 मध्ये अल्तमशचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर त्याची मुलगी रजिया सुलतान ही सत्तेवरती आली. रजिया सुलतानचा कालखंड पाहण्याआधी आपण अल्तमशची योग्यता पाहूया. गुलाम वंशामधला सर्वश्रेष्ठ सुलतान असं त्याला म्हटलं तर त्याचं कारण आहे त्यांनी सत्ता विस्तार केला. जी अस्थिर झालेली सत्ता होती कुतुबुद्दीन ऐबकानंतर ती स्थिर केली. प्रदेश जे प्राप्त केले त्या प्रदेश स्वतःच्याच वर्चस्वाखाली राहण्यासाठीची जी व्यवस्था असते प्रशासनाची, अधिकारी नियुक्तीची वगैरे, ती त्यांनी त्या ठिकाणी केली. महसूल व्यवस्था असेल, त्याच्यानंतर न्याय व्यवस्था असेल, म्हणजे प्रशासनातली जी अंग आहेत छोटी मोठी, त्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांनी स्थैर्य निर्माण केलं. त्याच्या कालखंडामध्ये त्यांनी भारतामध्ये एक स्थिर राज्य देण्याचं कार्य त्या ठिकाणी आपल्याला केलेलं पाहायला मिळतं आणि म्हणून गुलाम वंशातील सर्वश्रेष्ठ सुलतान असं त्याला म्हटलं जातं. दुसरं आहे ते म्हणजे भारतातील मुस्लिम साम्राज्याचा खरा संस्थापक. आतापर्यंत अनेक मुस्लिम आक्रमक आले गेले, त्यांनी प्रदेश जिंकले पण साम्राज्य निर्माण नाही केलं. कुतुबुद्दीन ऐबकाने त्याची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी रोवली पण त्याचा पाया पक्का करून त्याच्यावर इमारत उभारण्याचं काम अल्तमशने या ठिकाणी केलं. म्हणून त्याला भारतातील मुस्लिम साम्राज्याचा संस्थापक असं म्हटलं. म्हणजे आतापर्यंतचे मुस्लिम आक्रमक आले, कुणी लुटून नेलं, इथनं लूट नेली, कुणी इथं साम्राज्यात अधिकारी नेमले आणि ते स्वदेशामध्ये निघून गेले. पण ऐबकापासून ही प्रथा सुरू झाली की ते भारतातच राहायला लागले आणि इथेच राज्य करू लागले आणि अल्तमशने त्याला खऱ्या अर्थाने
आकार देण्याचं काम केलं असं म्हणू शकतो. त्यानंतर नवोदित तुर्की साम्राज्याचा संस्थापक. आता हे तुर्की साम्राज्य पहिल्यांदा भारतामध्ये जे निर्माण झालं होतं त्या साम्राज्याचं संरक्षण करणारा, त्याला अस्थिरता होती, त्याला धोके होते, पुन्हा हिंदू राज्यकर्ते विशेषतः राजपूत राज्यकर्ते प्रयत्नरत होते की इथं पुन्हा हिंदूंचं राज्य दिल्लीमध्ये निर्माण करावं. पण अल्तमशने त्या सगळ्यांचं हे स्वप्नच राहू दिलं आणि आपल्या तुर्की साम्राज्याचं संरक्षण अगदी प्रखरपणे आणि प्रबळपणे केलं. त्यानंतर सुलतानशाही परंपरा कायम करणारा, आपण ज्याला सुलतानशाही म्हणतो, त्याची निर्मिती करून ती परंपरा कायम ठेवणारा कुतुबुद्दीन ऐबकाने ती निर्माण केली होती खरं, पण त्याला कंटिन्यू आपण ज्याला म्हणतो ना, तर त्याच्यानंतर एखादा अपात्र शासक आला असता तर कदाचित तो राहिलाही नसता, पुन्हा भारतीय राज्यकर्त्यांनी आपलं राज्य निर्माण केलं असतं. पण तसं न होऊ देता ही परंपरा कायम टिकून पुढे ती चालू ठेवण्याचं कार्य अल्तमशने केलेलं दिसतं. त्यानंतर उत्तम लढवय्या आणि सेनापती. मी ऐबकाच्या वेळेलाही सांगितलं की एखादा राज्यकर्ता हा किंवा राज्य निर्माण करता हा उत्तम लढवय्या असतो, सेनापती असतो, सगळ्यांना सामावून घेणारा, योग्य पद्धतीने संचलन करणारा, तरच त्याचं राज्य निर्माणही होतं आणि ते टिकतं सुद्धा, आणि त्याच्या विरोधकांचा बंदोबस्त करणंही त्याला शक्य होतं. आणि त्यामुळे तो उत्तम लढवय्या होता. त्यांनी तसं प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं होतं आणि किंबहुना त्याच्यामुळेच ऐबकाने त्याला आपलं जावई म्हणून पण हे केलं असेल किंवा दरबारामध्ये मोठ्या पदावरती नियुक्ती केलेली होती. आणि दिल्लीच्या सरदारांनी त्यानंतर आरामशहाला डावलून त्याला सत्तेवर बसण्यासाठी मदत केलेली दिसते. त्यानंतर उत्तम प्रशासक आणि मुत्सद्दी राजकारणी. आता मुत्सद्दी तर आहेच आहे, त्याच्याशिवाय त्यांनी आरामशहाचा बंदोबस्त करणं, त्या 40 गणी सरदारांचा संघ निर्माण करणं, त्यातल्या आपल्याकडे एक सर्कल निर्माण करणं, आपल्याला सपोर्टिव्ह अशी सिस्टीम ज्याला म्हणतो ती निर्माण करणं, हे मुत्सद्दीपणाचंच लक्षण आहे. आणि त्याचबरोबर चांगला प्रशासक होता. त्यांनी प्रशासनामध्ये स्वतः लक्ष घातलं, दरबारामधली खाती, त्याच्यावर नियुक्त केले जाणारे अधिकारी, न्यायदान पद्धती, ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी लक्ष दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर उत्तम संघटक. आता फक्त तुर्कीच लोक प्रशासनामध्ये नव्हते किंवा सैनिक त्याच्यामध्ये नव्हते, पण त्या सगळ्यांना संघटित करणं हे त्यांनी केलेलं दिसतं. आणि त्यातल्या त्यात विशेषतः त्या सगळ्यांवरती होल्ड ठेवण्यासाठी अशा तुर्की गुलामांचा एक संघ त्यांनी तयार केला. हे संघटकाचं, एका उत्कृष्ट संघटकाचं लक्षण आहे. आणि त्याचा हा गट जो होता, 40 सरदारांचा गट होता, तो त्याच्या साम्राज्याच्या निर्मितीमध्ये आणि त्या साम्राज्याच्या पक्क करण्यामध्ये किंवा त्याला सपोर्टिव्ह ज्याला असं म्हणतो आपण, किंवा त्याच्या संरक्षणासाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरलेला दिसतो. आणि असं संघटन करण्याची कल्पनाशक्ती किंवा प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असलेली आपल्याला बघायला मिळते. त्याच्यानंतर विद्वानांचा आश्रयदाता. कुतुबुद्दीन ऐबकांनी पण विद्वानांना आपल्या दरबारामध्ये आश्रय दिलेला होता. अल्तमशने पण ही परंपरा पुढे चालू ठेवली. लेखक असतील, विद्वान असतील, साहित्यिक असतील किंवा विविध क्षेत्रातले कलाकार असतील, अशांना त्यांनी आपल्या दरबारामध्ये आणि आपल्या प्रशासनामध्ये स्थान दिलं. आणि त्यामुळेच कुतुब मिनार सारखी वास्तू अगदी पूर्तता त्याची होऊ शकली का ती उभी राहू शकली. स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना असलेली ही वास्तू उभी राहू शकली असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तो न्यायप्रिय होता. त्या काळाला अनुषंगून विचार केला तर तो न्यायदानामध्ये खूप चांगल्या पद्धतीने न्यायप्रिय कार्य केलेलं त्यांनी आपल्याला बघायला मिळतं. न्यायव्यवस्थेमध्ये मग त्यांनी केंद्रीय, प्रांतीय अशी न्यायव्यवस्था निर्माण केलेली होती. त्या ठिकाणी योग्य व्यक्तींना नेमलेलं दिसतं. अर्थात न्यायदान त्याही काळामध्ये धार्मिक पद्धतीने चालत असे, धार्मिक ग्रंथांच्या आधारे चालत असे, धर्माधर्मामध्ये भेद केला जात असे. इस्लाम राज्यकर्त्यांनी हा भेद कायमच केलेला होता हिंदू आणि मुस्लिमांच्या बाबतीमध्ये. परंतु तरी सुद्धा त्या काळाला अनुषंगून त्यांनी न्यायप्रियतेवरती बराच भर दिलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि अशा पद्धतीने तो न्यायप्रिय शासक त्या काळाला अनुषंगून ठरतो. त्यानंतर क्रांतिकारी विचारांचा. आता क्रांतिकारी विचारांच्या अनेक गोष्टी आहेत त्यांनी सुधारणा केलेल्या, पण त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ज्या काळामध्ये स्त्रिया ह्या प्रशासनच काय कुठल्याच क्षेत्रामध्ये पुढे नव्हत्या, गौण होत्या. हिंदू होत्या, परंतु मुस्लिम स्त्रियांचं स्थानही त्या काळात अतिशय गौण होतं. पडदा पद्धतीमध्ये बंद झालेली स्त्री होती, तिला शिक्षण नाही, कुठलं स्वातंत्र्य नाही, काही नाही. आणि एका राज्यकर्त्याच्या, सरदाराच्या जनानखान्यामध्ये शेकडो हजारो स्त्रिया असायच्या. म्हणजे स्त्रियांचं स्थान काय होतं. अशा परिस्थितीमध्ये आपली मुलगी, म्हणजे त्याला मुलं नव्हती असं नाही, मुलं होती, ती अपात्र आहेत राजा होण्यासाठी. आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलीला रझिया सुलतानला लष्करापासून ते राजकीय प्रशासकीय प्रशिक्षणापर्यंत सगळं प्रशिक्षण दिलं आणि आपला वारस त्यांनी नेमलं तिला. म्हणजे हे त्या काळानुसार खूप मोठी क्रांती त्यांनी केलेली दिसते. आणि म्हणून तो क्रांतिकारी विचारांचा होता, बुद्धिवादी विचारांचा होता असं आपण म्हणू शकतो.
त्याच्यानंतर त्याच्या काळातल्या स्थापत्यांची नावं आपण पाहिलेलीच आहेत, त्याच्यामुळे त्याला स्थापत्य निर्माता असंही म्हणू शकतो. कुतुब मिनारचं बांधकाम त्याच्या काळामध्ये पूर्ण झालं किंवा तशा पद्धतीच्या मशिदी दिल्ली आणि परिसरामध्ये निर्माण झाल्या आणि म्हणून तो उत्कृष्ट स्थापत्याचा निर्माता असं आपण त्याला म्हणू शकतो.